चला सलामीचे फलंदाज पाठवा. चला ग्रँड फिनाले बघायला जोरदार टाळ्या झाला. पहिला चेंडू जेव्हा पडेल तेव्हा बाकी आनंद घ्यायला पाहिजे. कारण पहिली बोईसर प्रीमियर लीग ज्यांची संकल्पना होती त्यांनी आमचे संदीप भाऊ घरत यांची संकल्पना बघितली. ती संकल्पना आज साकारताना खऱ्या अर्थाने आम्हाला प्रत्येक समालोचकांना, प्रत्येक देखणाऱ्या प्रेक्षकांना, प्रत्येक संघमालकांना, प्रत्येक खेळाडूंना या बोईसर प्रीमियर लीगचा गर्व असायला पाहिजे. काय सुंदर बांधणी केली गेली आणि गावं कशी असावी प्रत्येकाला विचारून एक सर्कल तयार केलं, पंचकृषी तयार केली गेली आणि मनोजजी बॉबजी त्या पंचकृषीतून आज इकडे आपले सामने बघायला मिळाले. आणि ज्या पद्धतीने मनोजजी आदिवासी बांधवांकडे खेळ दाखवलाय, काय अफलातून खेळ बघितलाय आणि उत्सव कोटी नावाचं वादळ 2 सामन्यात 95 धावा केल्यात. आज बाकी त्याच्या तो एमसीच्या मॅचमुळे येऊ शकला नाही, त्याच्यामुळे MJ टायगर संघाला थोडंसं बॅटिंग कमी बघायला मिळाली. इथे बाकी सामना आपण बघतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय साई एकता बिरवाडी संघाने. साई एकता बिरवाडी आणि उर्वी 11 बिरवाडी असं आपण फायनल सामना बघतोय. तर आपण काउंटडाऊन घेणार 10, 8, 9 असं घेतलं का मग आपण प्ले म्हटलं की ती मॅच टाकायची. दोन्ही फलंदाज समोर सज्ज सलामीची जोडी बघायला मिळेल. एका साईडला सार्थक आणि एका साईडला निकुंज. हो आमचे बिरवाडीचे अल्पेश भाऊंचं आगमन तर साहेब या. आपला संघ देखील फायनलमध्ये पोहोचला. प्रथम फलंदाजी करायचं आहे. इथे बाकी मॅच ऑन होते. यस चला अशा पद्धतीने बघायला मिळत आहे. चला गोलंदाज त्याला आपण काउंटडाऊन करणार आहोत निश्चितच. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 लेट्स प्ले. अशा पद्धतीने सामना इथे सुरू. पहिला चेंडू हाताळतो बोईसर प्रीमियरचा फायनलचा. ओ इथे बघा पहिला चेंडू टटवला जातो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बघा फील्ड होऊन थ्रो करे 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आपलं खातं उघडलं सार्थक या खेळाडू. सार्थकचं मी कौतुक करेन. सिंगल डबल रिपीट करण्याची त्याच्यावर जबाबदारी टाकतात. मग अवराम असो अंडरआर्म असो चांगल्या पद्धतीचं काम नेहमीच ती जबाबदारी पार पाडतोय. आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघ बिरवाडी गावचे आज बाकी आपण बोईसर प्रीमियरमध्ये बघतात. एक साईडला उर्वी 11 बिरवाडी आणि एक त्या साईडला साई एकता बिरवाडी. हे दोन्ही संघ तुम्हाला फायनलमध्ये बघायला मिळतात. 12 संघांनी सहभाग घेतला. रॉबिन लिंक प्रमाणे मॅचेस खेळवल्या. सुपर 6 टॉप 3. ओहो हो हो काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. जणू काही काल तांडव खेळलं गेलं बोईसरमध्ये आणि शंकराचा तिसरा डोळ्यात गेला निकुंजला. अशा पद्धतीचं फलंदाजी बघायला मिळते. निकुंज काय फलंदाजी बघितलाय. काल तिसऱ्या मॅच पासून जी त्याची फलंदाजी बहरली. इथे बाकी कोणत्याही गोलंदाजाकडे ताकद नाहीये की निकुंजचं वादळ आपण कसं समावं, कसं सक्षम त्या वादळात सामर्थ्य बंद करावं. अशा पद्धतीची अफलातून फलंदाजी या स्पर्धेमध्ये निकुंजच्या बॅटीतून आपण बरोबर प्लेयर बघितल्यात. आणि अधिक स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर गाजवल्यात. बिरवाडी संघाचं कौतुक करे. असंख्य मोठमोठे खेळाडू आपल्या उदयास आले. आपण पाहिलेत काही कोणी क्रिकेट सोडलंय आणि बघा चेंडू इथे हरवलाय. काय काय क्रिकेटमध्ये बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि इथे बाकी चेंडूचा शोध घेतलाय. चेंडू आपल्याला मिळतोय कारण तिथे गवत आहे. त्या गवतावरची लपला गेला. इथे बघितलं 2 चेंडू 5 धावा. आपण इथे बघत आहात उत्कृष्ट दर्जाची बोईसर प्रीमियर लीग पहिलं पर्व खेळवलं गेलं आणि पहिल्या पर्वाची आज सांगता इथे बघायला मिळते. अंतिम सामना ग्रँड फिनाले. एका साईडला एकाच गावातले दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळतात. उर्वी 11 बिरवाडी आणि एका साईडला विचार केला साई एकता बिरवाडी. हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतात. एका संघाचं मालकत्व रोहित आमचे परममित्र DJ यांच्याकडे आहे. ओ यॉर्करचा चेंडू अफलातून चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. 2 वर्षात प्रमोट झालेला हा आपल्याला तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो म्हणजे निश्चितच साई एकता बिरवाडी संघाकडे खेळताना.
साई सापडा सालवड गावचा हा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी हातावर परफेक्ट लाईन अँड लेट आणि अचूक वेगवान मारा आपण याच्याकडनं पाहत आहात. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये विचार केला ऑफसाईड क्षेत्ररक्षण थर्डमॅन बघायला मिळते, गली पॉईंट डीप कव्हर, त्यानंतर बाकी तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळते. आणि ऑनसाईडला तुम्ही पाहिलं तर एकमेव खेळाडू बाउंड्रीवर तैनात येतो म्हणजे लॉंग ऑनच्या रिझनला, सॉरी माफ करा, मिड ऑनच्या रिझनला येतो. हो हो हो, इथे प्लम पायचीत पकडल्या गेला, रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी चप्पल झाले, चेंडू मिडला लेग स्टंप वरती होता, समोर उभे असल्या कारणाने प्लम पायचीत पकडला गेला, चेंडू टाकला गेला, बंद केला गेला, ब्लॉक पकडला गेला आणि इथे बाकी पहिले होते विकेटचे पतन आणि बाद होते तो सार्थक नावाचा खेळाडू. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीची दर्जेदार टुर्नामेंट इकडे बघायला मिळाली. गोलंदाज चांगल्या पद्धतीचे बघितले, प्रसाद याचं कौतुक असायला पाहिजे. त्यानंतर बाकी चारही गोलंदाज, बिरवाडीकडे गोलंदाजी खूप अफाट आहे. आतापर्यंत बघितलं लो स्कोरिंग मॅच 56 धावा देखील 14 धावाने बेट केल्या. कालच्या दिवसात त्याने सरकार बेटेगाव संघाला पराभूत केलं. 56 धावा विजयासाठी असताना तब्बल 14 धावांनी तो सामना जिंकला आणि तिथूनच बाकी सारी 4 गोलंदाज क्लिक झाले. पहिला गोलंदाज आपण बघितला प्रसाद राऊत, त्यानंतर बाकी तुम्ही बघितलाय तो म्हणजे कीर्तेश घरत, नंतर बघितला नवोदित गोलंदाज तो आमच्या सरावली गावचा मयंक घरत आणि नंतर बघ निकुंज, असे 4 उच्च दर्जाचे गोलंदाज त्यांच्याकडे पाहायला मिळाले. आता बाकी वन डाऊन म्हटला की क्रिकेटची की आणि क्रिकेटची चावी ज्याच्याकडे तो आपला संघ कोलमंटाना ज्याला सावरायचा असतो तसा फलंदाज जर येतो तो म्हणजे वन डाऊनचा बॅट्समन, त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा या संघाकडे बाळगल्या जातात आणि जास्तीत जास्त वेळा सिंगल डबल रोटेट करणारा, इनिंग पूर्णतः रोटेट घेऊन खेळणारा तो फलंदाज असतो वन डाऊनचा. आणि जे एक सुंदर भक्तिगीत ऐकलं, ज्या भक्तीच्या माध्यमातून देवाकडे मागणं मानलं जातं की अन्याय जेव्हा माझ्यावर होतो, जेव्हा मी संकटात सापडतो, माझ्याकडे धावशील का, काय विनवणी देवाकडे केली जातो. परिश्रम करा, सार्थ सज्जन पद्धतीने काम करा, निरपेक्ष वृत्ती बावळा की परमेश्वर तुम्हाला भरभरून यश देतो. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो डिप्पू, हिमांशू नाव आहे त्याचं, खरं हिमांशू ठेवा ना मित्रांनो. ओ राईट संघ डिलिव्हरी काय क्लास फटकावते हे बघायचा प्रयत्न केला होता, पण अतिशय सुंदर वेगवान मारा तुम्हाला पाहायला मिळतोय. अमोल यांचे सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतात. बाप बेटा अनेक वेळा एका संघात तो खेळणार आपण पाहिलं. साई सापडेश्वर मैदानातून बघितलं असताना असंख्य मैदान ऑरेंज चषकमध्ये ह्या मित्रांनी छाप सोडी, शेवटच्या 6 चेंडू 3 धावा असताना मॅडन षटक टाकलं होतं आणि तिथे बाकी हा गोलंदाजा नजरेत आला. मोठा फटका खेळला आहे, चेंडू जातो मिडॉनच्या दिशेला, इथे बाकी खेळाडू जातो मिडॉनचा खेळू थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावाने विचार केला तर धावसंख्या पोचली जाते ती 7 धावा. तो पहिला षटक संपलं आणि पहिल्या षटक समापनात एकंदरीत आपण विचार केला साई एकतर बिरवडे संघाची धावसंख्या झाल्या. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर एक बाद, माफ करा बिनबाद 7, एक बाद झालाय, निकुंज बाद झाला लेग बिफोर. खेळतो तो 1 धाव. डिपूचं ऍक्च्युली नाव आहे हिमांशू. स्वतः करणं चांगली छाप सोडल्या स्पर्धेमध्ये, चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आणि चांगलं नेतृत्व दाखवलं आणि म्हणूनच तर हा संघ इथे बाकी भरारी घेताना आपण पाहत आहात. सुरुवातीला उर्वी 11 बिरवाडी संघाचं बघितलं, सर्वप्रथम स्पर्धेमध्ये पहिला संघ क्वालिफाईड होताना आपण या संघाला पाहिलं होतं. चेंडू फसलाय पण चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय कव्हरच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. डीप पॉईंट ठेवलाय पण कव्हरला जाऊन क्षेत्ररक्षण केलं गेलं, 1 धाव बघायला मिळते. या एका धावाने निशाण केलं तर स्पर्काव धावसंख्या लागलीच जाते ती 8. इथे बाकी निकुंज आता कशा पद्धतीने निकुंजसाठी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेले, ते म्हणजे एका साईडला मिड ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग आणि तदनंतर जर तुम्ही विचार केला ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू ठेवला गेला, सॉरी माफ करा, पाचारण केलं जाते डीप कव्हरला.
इथे तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट मिड ऑफ सर्कलच्या आत बघायला मिळते, फाईन लेग सर्कलच्या आत बघायला आणि शॉर्ट मिड ऑन एकत्र आपण सर्कलच्या आतमध्ये बघतात. पुन्हा एकदा दीपेश. लो फुटा चेंडू फसलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाऊ पण चेंडू जातो तिथपर्यंत उडून चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खडखडीत चौकार निकुंजच्या बॅटने मधनं. चला पुन्हा आपल्या षटकाला पुढे चेंडू. इथे बाकी चेंडूला फ्लो केलाय, चेंडू सरळ जातोय हातामध्ये, मिड विकेटच्या हातामध्ये. दीपेशकडे कट आहे कारण चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त आहे. इथे बाकी निकुंज नावाचं वादळ समापन होते. पहिल्यांदाच या 2 सामन्यातून आपण बघितलं निकुंजला बाज होताना. निकुंजने धावा किती केल्यात? 9 धावा. आणि इथे दुसरा विकेट जातो. टोटल फरक धावसंख्या ती 12. आता बाकी अभिजित येतोय, हा गावचा सुपुत्र. पण आज बाकी तुम्हाला बघताना साई एकता बिरवाडी संघातून खेळताना बोईसर प्रीमियममध्ये 2 गडी बाद झाले. दुसरं षटक मार्गस्थ. एकंदरीत बघताना 12 धावा झाल्यात फलकावर. पहिली सलामीची जोडी ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये डकआउटमध्ये गेला. पहिला बाद झाला, प्लम पायचीत पकडला गेला सार्थकला. आता बाकी कॉट आउट झाला, मिड विकेटला कॅच पकडला गेले. गोलंदाज होते ते म्हणजे दीपेश आणि बाद झाला तो निकुंज. एकंदरीत फलकावर विचार केला तर दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटक 3 चेंडू टाकून झाले आणि फलकावर धावसंख्या लागली ती 12. आपण बघत आहात उर्वी 11 बिरवाडी विरुद्ध साई एकता बिरवाडी. बॅटची एज घेतलाय. ओहो, इथे बाकी मोठा झटका बसतोय. इथे बॅक टू बॅक दुसरा विकेट जातोय. चांगलं कमबॅक आहे. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये सोडताना आपण पाहिलाय. जाऊया इथे स्वागत समारंभासाठी आपण बघूया आल्या मान्यवरांचं इथे बाकी आम्हाला स्वागत करायचे. मी आमच्या नानांना विनंती करतोय की इथे बाकी आमच्या कल्पेश भाऊंचं आपण पुष्पगुच्छ सन्मानपूर्वक स्वागत करायचं आहे. ज्याने नेहमीच त्या क्रिकेटवर प्रेम केलं आणि बेटेगाववर जर मॅचेस असतील तर भाऊंचं नेहमीच आपल्या पद्धतीने पाहायला मिळते. नाना या आपण आदरणीय निश्चितच मोठं व्यक्तिमत्व, वयाने जरी लहान असते पण खूप काही लहानात लहान मोठ्यात मोठे आणि क्रिकेटवर जाणे आवरून प्रेम केलं असे आमच्या कल्पेश दादाचं आज बाकी बोईसर प्रीमियर लीगमध्ये यशस्वी स्वागत करताना बोईसर प्रीमियरच्या सर्व कमिटीला मिळत आनंद येतो. दादा असंच प्रेम आमच्यावर आयुष्यभर राहून द्या. जिथे जे क्रिकेट साजरा तुमचं वादळ पडलं पाहिजे. डीजे थांबा. अजून देखील आम्ही स्वागत करतोय आमच्या समाजातील नामवंत क्रिकेटपटू आणि असंख्य क्रिकेटपटूंना ज्यांनी मोठं ट्रॅक दिला. बॉब 11 युवा संघ तुम्ही पाहिलात आणि मनोज संख्य उर्फ बॉब बोईसर शहर प्रमुख म्हणून ज्याची ख्याती प्रत्येकाने. संदीप दादा तुम्हाला विनंती करतोय की पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मनोज संख्य उर्फ बॉब यांना देखील या बोईसर प्रेमीने सन्मानित करताय. बॉब इथे तुम्ही आलात, ह्या आम्हाला स्पॉन्सरशिप ट्रॉफी दिल्यात नाही पण तुम्ही जे क्रिकेटवर प्रेम दाखवता त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि या बोईसर प्रेमच्या माध्यमातून तुम्ही आल्याबद्दल पुन्हा तुमच्याकडे आभार प्रकट करतो. बसा आणि सामना पुन्हा आनंद घ्यायचा आहे. तर आपण जाऊया सामनाकडे. 3 गडी बाद झालेत. ओ इथे बाकी चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक बघायला मिळाला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो. आउट ऑफ द पार्क म्हणजे याला म्हटलं जाते. क्रीजचा खूप बाहेर चेंडू गेला. 1 धाव बघायला मिळते. 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आता बाकी नवोदित फलंदाज झाला तो तुम्हाला बघायला मिळते ऋषी. ह्याच्याकडे देखील कौशल्य आहे. विकेटवर राहून धावा काढण्याची क्षमता ऋषीकडून आपण अनेकदा पाहिला आहे. पुन्हा दीपेश टॅप केलाय. चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. 1-2 धाव चेंडू जातो सीमा पलीकडे. मी म्हटलं ना की याच्याकडे क्षमता आहे. बिरवाडीच्या तुम्ही खेळाडूंना जर पाहिलात तर खूप चांगल्या पैकी क्षमता आणि चांगल्या क्रिकेट प्रॅक्टिसमध्ये देखील ते ग्रेव्हसी ॲग्रेसिव्ह बघायला मिळतात. इथे बाकी 4 धावांशी जो उपयोग केला धावसंख्या होते ती 17 धावा.
जरी 3 विकेट गेले तरी धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. आपण बघत आहात ग्रँड फिनाले बोईसर प्रीमियर लीगची. एका साईडला साई एकता बिरवाडी, एका साईडला उर्वी 11 बिरवाडी, दोन्ही एकाच गावचे संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय. फुलटच चेंडू होता, लो फुलटच चेंडू. इथे बघा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान ही धावसंख्या पुन्हा 1 वाढते आणि धावसंख्या होते ती 18 धावा फलकावर. तर पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि 18 धावा या फलकावर लागल्या गेल्यात आणि 3 गडी तंबूत पर्यंत. पहिला बाद झाला तो सार्थक पायचित, दुसरा बाद झाला तो निकुंज, ह्याला पकडलं गेलं कॅच, आणि तिसरा बाद झाला तो देखील कॉट बिहाइंड. अशा पद्धतीने 3 गडी तंबूत पर्यंत. दीपेश आणि पहिल्या षटकात दिल्यात फक्त धावा 7 यांनी दिल्या. 11 धावा आणि 1 गडी बाद झालाय. तर 2 गडी 3 गडी बाद झाले. अशा पद्धतीने मी विचार केला तर एकंदरीत विचार केला 2 षटक पॉवर प्लेचे संपले 18 धावा. आता बघा फील्ड डिस्ट्रिक्टचं संपलाय. 5-4चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला, 5 खेळंदाज तुम्हाला क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत, आणि अशा पद्धतीने मॅच बघायला मिळतात. आणि नानांचं मी खूप कौतुक करेल की त्यांनी ज्या पद्धतीने आवर्जून सांगितलं की ही मुलं खेळतात कशी. आणि खऱ्या अर्थाने आयोजकांना मी पोच पावते ज्या पद्धतीने पाण्याची त्यांनी व्यवस्था केली होती की कोणालाही पाणी कधी कमी पडू नका, डिहायड्रेट होता नाही, कोणाला क्रॅम्प नाही. आणि आपण एकंदरीत संदीप भाऊ बघितलं, बॉब आपण बघितलं की मॅचेसमध्ये एखादी खेळाडूला क्रॅम्प आलेला नाहीये. झाली थोडीशी इंजुरी वगैरे, पण संपूर्ण मॅचेसमध्ये कारण एवढ्या उन्हामध्ये तुमचे शारीरिक शब्द डिहायड्रेट होतात. म्हणून तर म्हटलं की आयोजकांना फुल प्लस 100पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी ग्लुकॉन डी, पाण्याची व्यवस्था, फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध केले होते. तर तमाम बसला घाई करा प्लीज, थोडीशी घाई करा. चला विवेक भाऊ या षटकांतर आपण महेश सुतार भाऊंचा सत्कार करायचा आहे. महेश भाऊ या, एक मोठं व्यक्तिमत्व आणि निश्चितच नेहमीच सामाजिक कार्यकर्त्यासाठी धावत जाताना महेश भाऊ या, त्यांना पुष्पगुच्छ सन्मानित करायचं आहे. सुतार साहेबांचं एक मोठं व्यक्तिमत्व आपण बघितलं आणि निश्चितच खरोखरच क्रिकेटवर प्रेम आणि निश्चितच ह्या बेटेगाववर देखील त्यांचं मोठं प्रेम तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी तुम्हाला देखील सन्मानित करताना आम्हाला बोईसर प्रीमियरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य होते. निश्चितच तुमचं देखील या मनापासून आनंद आणि असंच प्रेम आमच्यावर बाकी राहून द्यायचं आहे. आहे 21 धावा फरकावं लागल्यात. पुन्हा कुलदीप, हो इथे बघा चेंडू एक्स्ट्राच्या बाहेर जातो. फाईन एक्स्ट्रा वाईड रिसिजन अंपायर देतात. वाईड +1 अशा पे 2 धावाने धावसंख्या वाढते. 23 धावा या बाकी फलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण इथे बघत आहात. एकंदरीत खऱ्या अर्थानं विचार केला तर मागील 4 दिवसापासून ही स्पर्धा चालू आहे. आपण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण कोर कमिटीने घेतलेला जी मेहनत, लगन, रात्रंदिवस केलेली मेहनत इथे आज बाकी तुम्हाला पाहायला लागताना पाहत आहात. बाल बाल बच गए, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. शफल होऊन अगोदरच खेळत असताना खेळाडू 22च्या रूपात इथे बघा धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला बाकी खरोखर वेगवेगळी कॅप्टनशिप बघायला मिळते. कधी केव्हा कुठे काय होईल दीपेश मैदान असताना हे सांगता येत नाहीये. अकबराच्या दरबारात बिरबल कसा असावा तशी कॅप्टनशिप पूर्णतः उर्वी 11 बिरवाडी संघाचा कर्णधार दीपेश यांच्याकडे आपण पाहत आहात. हो इथे बाकी पुन्हा चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? अपील केलं जाते पण चेंडू लँडिंग झालाय. वाईड +1 अशा पद्धतीने 2 धावा बघायला मिळतात. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 26 धावा या फलकावर लागल्या जातात.
अतिशय मोठी रंगतदार लढत मैदान आहे। याच्यामध्ये ग्रँड फिनाले आपण बघत आहात। पहिली बोईसर प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने 12 संघ मालकांनी इथे भाग घेतला। संघ निवडले गेले। टोटली संघ रॉबिन लीग प्रत्येकाशी 4-4 संघ 3 दिवस सतत आपण रॉबिन लीग खेळलात। नंतर सुपर 6चा पॅन्ड बघितला। सुपर 6 तो टॉप 3 आणले। टॉप 3 नंतर बॉल आउट बघितला। बॉल आउट म्हणून एक संघ डायरेक्ट फायनलला पोहोचला। म्हणजे एकमेव चेंडू लागला यष्ट्यांवर, तो फक्त किती गरजचा, त्याच्यामुळे धावसंख्या आहे ती 26 धावा या फलकावर लागल्या गेल्यात। पुन्हा एकदा कुलदीप इथे बाकी चेंडू जातोय डीप पॉइंटच्या रिझल्टला। चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे बाकी फसवला गेलाय। मोठा गडी पुन्हा एकदा तंबूत जातोय। अशा पद्धतीने चौथा झटका साई एकता बिरवाडी संघाला भेटतोय। इथे षटक संपली 3 आणि फरका धावसंख्या लागली 26। डीजे थांबा, गीत घेऊ नका। आपल्याला पूर्णतः ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोणत्या कोर कमिटीने हातभार लावला त्या सर्वांची नावे घेणे गरजेचे आहे। सर्वप्रथम ही संकल्पना ज्यांना सुचली आणि ज्यांनी मांडली त्या आदरणीय संदीप घरत यांच्याकडनं, त्यानंतर प्रमोद घरत, रुपेश घरत, निरंजन घरत, विनोद पाटील, भावेश पटेल, निशान घरत, भावेश घरत, विशाल मयेकर, रुपेश घरत म्हणजे आमचे गुज्जर, योगेश घरत यांनी सर्वात जास्त मेहनत केला। काय हेडिंग मध्ये लिहिलं गेलं, आशिष परब, वैभव पाटील, शुभम घरत, स्वप्नील घरत, दीपक घरत, मितेश घरत, सुजित घरत, सचिन घरत, तनु कार्तिक, जिन्मेश, गौरव राऊत, सुमित घरत, विक्रांत घरत, प्रियेश घरत आणि विपुल घरत अशा असंख्य ह्या कोर कमिटीने बोईसर प्रीमियर लीग इथे आदर्श पुनर्निर्माण केली आणि त्याच्या अथक परिश्रमाने इथे बाकी आपण बोईसर प्रीमियर लीगची आज सांगता करताना बघतोय। आणि मला सांगायला आवर्जून आनंद वाटेल की अतिशय सुंदर पद्धतीने एवढ्या घवघवत्या उन्हामध्ये कोणालाही इंजुरी झाली नाही, त्याचे परिश्रम पूर्ण त्यांच्याकडे फर्स्ट एड बॉक्स रेडी, जेव्हा जेव्हा गरज लागायची तेव्हा सगळं धावून जायचं, पाणी जेव्हा जेव्हा कमी पडायचं तेव्हा आवर्जून प्रेरणा घ्यायचं। त्याच्यामुळे एकाही खेळाडूला इथे क्रॅम्प आताला आपण पाहिलं नाहीये आणि अशा पद्धतीचं सुसज्ज आयोजन पहिल्या वर्षी इथे करताना बघायला मिळालं। आवर्जून सांगायला आनंद वाटेल की अतिशय उच्च दर्जाची स्पर्धा आणि मैदान ज्याप्रमाणे सुशोभीकरण केलं त्या पद्धतीने मी निश्चितच बेटेगावच्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार मानेन। जाऊया 3 षटकं झाली, 3 षटकात समापन धावसंख्या झाली ती म्हणजे 26 आणि गडीबाज झाले 4। आता बाकी तुम्हाला बघतो मैदानाच्या आतमध्ये जो बिरवेळचा राजा, टेनिस क्रिकेटचा करंदा असं त्याला म्हटलं जातं, कीर्तेश घरत नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय। हर्ष पुन्हा आपल्या गोलंदाजी हाताळतोय। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट केला जातो। पॉईंटच्या रिझल्टला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते। या एका धावाने विचार केला 27 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात। निसर्गरम्य वातावरण, संध्याकाळच्या वातावरणात बाकी प्रेक्षकांची खूप मोठी संख्या आम्हाला बघायला मिळते। 4 वाजल्यानंतर 7 ते 4, 8 ते 5, 9 ते 5:30, 9 ते 6 अशा दुटी संपतात आणि त्यानंतर बाकी लोक घराकडे रस्ता जाताना इथे थंडगार वातावरण बघतात आणि भरभरून मॅचचा आनंद इथे लुटायला बघतात। पहिल्या दिवसापासून बघतो या मैदानावर संध्याकाळ झाली की प्रेक्षक तुम्हाला खूप पद्धतीने बघायला मिळतात। आपण इथे मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले बघत आहात। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली। ओहो, चेंडूला आल्या फ्लो केलाय। पहिला चेंडू जातो मिडविकेटच्या डोक्यावरनं 6 धावा। खणखणीत षटकार तुम्हाला कीर्तेश घरच्या बॅटीतून बघायला मिळतो। नामवंत क्रीडापटूमध्ये पालघर जिल्ह्यात ज्याचं नाव घेतलं जातं तो कीर्तेश घरत हा ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतोय। इथे बाकी 33 धाव फलकावर लागल्या जातात। ओहो, काय क्लास फटका बघायला मिळतो। नाविन्यपूर्ण क्षमता का म्हणाले, का म्हणून आम्हाला मुंबई पुणे रायगडला बोलवलं जाते, का मला आमंत्रित केलं तर बाहेरच्या संघात खेळण्यासाठी पॅकर म्हणून। इथे बाकी तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट ऑफ रेंज बॅकफुटला गेले, फक्त कट केली गेली डीप गली आणि पॉईंटच्या रिझल्टला काय अफरातून शॉट बघायला मिळतोय। एक धावसंख्या 4 निवड धावसंख्या होते ती। काय फटकेबाजी बघायला मिळते। लहान मुलांच्या हातात बॉल द्यायचा, खेळायचं।
1999 पासून बाकी अजरामर झाला. लग्नामध्ये अशी गीतं वाजायची. इथे बाकी आल्या आल्या 3 चेंडू 14 धावा तुम्ही बघायला मिळतात. पहिला चेंडू प्रहार केला षटकात, दुसरा चेंडू क्रिकेटचा बेस्ट शॉट ज्याला म्हणतात गली आणि पॉईंटचा रिझल्ट. त्यानंतर बाकी चेंडू त्याने स्क्वेअर लेग रिझल्ट टटवला. आणि इथे बघता बघता 3 चेंडू 14 धावा काढत असताना लीला या पार बॅटिंग करताना आपण लहान मुलाच्या झोळीवर चेंडू बघतो आणि चेंडू बघून लहान बाळ हळाला खेळतो. तशा पद्धतीने हलकेवार पद्धतीने न कोणती डर ना कोणती हिंमत अशा पद्धतीने असलेल्या गुणांना वाव. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळतो. फिनिशर कसा बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने फिनिशर म्हणून तुम्ही बघितलं महेंद्रसिंग धोनीला, पण जगापुढे फिनिशर म्हणून आपण बघितलं तो म्हणजे 8व्या नंबरवर फलंदाज. रोहित सेल असेल देणं कट होतोय. रोहित हाताला तर जे मोठा गडी तंबूत परत ते बाद होते. तर कीर्तन 4 चेंडू 14 धावा, 2 षटकार, 16 धावा खेळ्यात, 1 षटकार, 1 चौकार, षटकार आणि पुन्हा पकडला गेलं. तर मला वाटते लॉंग ऑफच्या रिझल्टला अतिशय अशा पद्धती विकेट जातो. आणि फलकावर विचार केला, फलकावर धावसंख्या लागली जाते ती 43. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो प्रसाद. पहिल्यांदा बॅटिंग आला या स्पर्धेमध्ये. मला वाटते प्रसादची दुसऱ्यांदा आला. आतापर्यंत बघितलं प्रसाद खूप चांगला पाहिजे. बॉलिंग काय क्लास, प्रत्येकाची मनं जिंकलेत. अफातून ॲनालिसिस टाकलाय. पुन्हा हर्ष इथे बाकी गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. ओहो, लेफ्टच्या बाहेर आउटसाइडर पिचिंग बघायला मिळतं. इथे बाकी वाईड घोषित केलं गेलं पंच नितेश कदम यांच्याकडनं. JP पॅनेलचे पंच म्हणून ख्याती मिळालंय. नितेश कदम यांना बघितलं पुणे, औरंगाबाद मोठमोठे दौरे करताना आपण यांना बघत आहात. जेव्हा यूट्यूबवर आम्ही सर्च करतो आणि सरांना बघतोय आमच्या मित्रांना, तेव्हा आमचं मन उडलं. मग आम्ही त्या मॅचेस देखील आवर्जून बघत असतो. ओ रायसिंग डिलेवाले काय क्लास बघायला मिळतो. अफलातून या टुर्नामेंटचं एक विशेष कौतुक आहे की बोईसरमध्ये असलेल्या खेळाचा दर्जा आणि नवोदित खेळाचं सर्च झालं ह्याच्याबद्दल मी बोईसर प्रेमींना नक्कीच शाबासकी देईल. षटक सबरी 4 आणि फलकावर धावसंख्या झाल्या ती 44. 44 धावा. జమాల కొట్టాన పిర్కాండే పోసుకుంద కల కాక కొస్కొల మారే రగు అర్ కాండే స్కెరే మాదర్ కాండోలా. आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचं आहे. काही नियम आहेत, आचारसंहिता आहेत आणि अतिशय तुंत वेल नॉन ऑर्गनायझेशन. एक देखील राजकीय पक्षाचं बॅनर नाही. ज्यांनी पाहिलंय आणि तुम्हाला देखील माहिती नसेल की इकडे येऊन गव्हर्नमेंटची माणसं बघून देखील गेली, तुमचं फोटोग्राफी देखील केलाय. आणि हे काल मला माहिती पडलं ते आमच्या महोत्सवामध्ये. बघा कशा पाहिजे माणूस काय करतो माहिती नसते आणि ते करून बघून गेले. आणि तिकडे चर्चा होती की बेटेगावची टुर्नामेंट आहे, एक देखील बॅनर राजकीय नाही आणि ह्याला म्हटलं जाते आयोजन. बघा माणसाला सर्व काही करता येतात, फक्त वेळ नॉट ट्रीटमेंट. आणि पूर्ण ही मी संदीप भाऊ आणि त्याच्या कोर कमिटीला देईल. ज्या पद्धतीने त्यांनी आखणी केली आणि ज्या पद्धतीने तर ठरलं की बॅनर फक्त आपल्या मालकाची आणि फक्त नाव द्यायची, एकाही राजकीय पक्षाचं सिम्बॉल न देता ही टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आणि निश्चितच गव्हर्नमेंटच्या नियमातून बसणारी ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. जेवढं तुमचं कौतुक करावं बोईसर प्रीमियर लीगच्या कमिटीचं, त्यांना लाख लाख शुभेच्छा. आमच्याकडे शब्द अपुरे पडतील अशा पद्धतीचं जो आयोजन बघायला मिळते. पहिलं वर्ष आहे, काही चुका असतात,
सॉफ्टवेअरची इंजिनियर चुकतात तर आपली काय गोष्ट आहे. आपण संपूर्ण विश्वास त्यांच्यावर टाकतोय आणि त्यांची चुका होतात. आपण त्यांच्या हँग करतात. बघा बँक कशा पद्धतीने हँग केल्या जातात. नुकतीच घटना थोड्या दिवसापूर्वी तुम्हाला नांदगावमध्ये बघायला मिळाली. मी कॉमेंट्री करत होतो आणि 20,000 रुपये तिकडून हँग झाले एका मुलीच्या खात्यातून. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे जातो आणि चेंडू जातो सीमापलीकडे 6 धावा. खडखडीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय आणि या फलंदाजाचं नाव आहे ते हिमांशू. मी म्हटलं ना की याच्याकडे क्षमता आहे. जरी छोट्या चळीचा खेळाडू असला तरी परफेक्ट बॉलवर जातोय आणि धावा करतोय. बॉलरकडे 50 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. पुन्हा दीपेश. हो इथे ब्लॉकरचा चेंडू हलक्या वेळेने खेळलाय, रोटेट केला जातोय. फक्त ड्राईव्ह बघायला मिळत नाही. धावसंख्या 1 निवडते 51 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. एक रंगतदार लढत ग्रँड फिनाले बोईसर प्रीमियर लीग. एका साईडला साई एकता बिरवाडी आणि एका साईडला उर्वी 11 बिरवाडी. दोन्ही एकाच गावातले संघ एकमेकांसमोर खेळताना कोण ठरणार यावर्षी पहिल्या बोईसर प्रीमियरचा विजेता हे तुम्हाला पाहायला मिळेल. पैशापेक्षा ट्रॉफीला जेवढं महत्त्व दिलं जाते आणि मग ट्रॉफी फोटो सेशन, मग इंस्टाग्रामवर फोटो, यूट्यूबवर फोटो, फ्रेंड्सवर फोटो, अशा पद्धतीचं मग ते 7 दिवस चालणारी चर्चा. मग आमच्या ओम साईच्या यूट्यूबवर एक असलेले वाक्य, एकेकाचे असलेले कॅच, तशा पद्धतीचं असलेलं प्रेम हे तुम्हाला पाहायला मिळते. भरभरून कौतुक केलं जाते. पुन्हा एकदा पाहायला मिळते. आपल्या शेवटाला पुढचा चेंडू दीपेश. निश्चित प्रसादचं मी कौतुक करेल की सिंगल डबलला देखील महत्त्व दिलं. एका बाकी खोदून काढला जातो. यॉर्कर लाईनचा चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला, ड्राईव्ह केला गेला. तो म्हणजे लॉंग ऑनच्या रिझल्टला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानेशी जर विचार केला तर धावसंख्या होते ती बाकी 52. आणि जास्तीत जास्त तुम्ही हिमांशू म्हणजे डिप्पू यांना जेवढं तुम्ही स्ट्राईक द्याल तेवढं संघाच्या फायदे. कारण डिप्पूकडे एक क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. आहा कट केला चेंडू कव्हरच्या रिझल्टला. इथे बाकी फसवला गेला. आतापर्यंत 2 शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टाकले दीपेशने. तर दोन्ही शॉर्ट ऑफ रेंज चेंडूवर विकेट घेतले गेले. कारण जिपटचा चेंडू शॉर्ट पडला तरी तो लेग ब्रेक होतो आणि तुमच्या शरीरापासून लांब जातो आणि तुम्ही जेव्हा शॉर्ट खेळतात तर शॉर्ट थोडा मिस लागतो आणि तिथे बाकी विकेट पकडलं जातं. काय हे गाणं बघा कधी क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्ही ऐकलं नसतील. हे फक्त ऐकू शकता बेटेगावच्या मैदानावर आणि बोईसर प्रीमियरमध्ये. इथे बाकी आतिश परब हे आलेत. आज बाकी त्यांना करावं लागेल. आमच्या आयोजक कमिटीमधले एक मेंबर म्हणून बघायला चांगल्या पद्धतीचं त्यांचं योगदान देखील आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळालं. इथे बाकी त्यांना धावा काढाव्या लागतील कारण संकटात सापडलेला संघ आहे. कुठेतरी 65-56 धावा काढल्या. कारण 56 धावावर देखील सामना जिंकण्याची ताकद या तुम्ही साई एकता बिरवाडी संघाकडून पाहिलाय. कालच्या दिवसात त्यांनी 56 धावावर सामना 14 धावांवर जिंकला होता. हो चांगली कट केला. इथे बाकी डीप गलीच्या रिझल्ट चेंडूच्या पाठीमागे खेळत होतो पण चेंडूचा प्रहार एवढा मोठा आहे. चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू कट झाला पण इथे बाकी गली आणि थडम्यामध्ये एवढा डिस्टन्स होता की चेंडू सरळ निघून जातो. एक उपयुक्त महत्वाच्या धावा. आशिष परब ह्यांच्या प्रत्येक षटकाराला विपुल दादाकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा तुम्ही चौकार मारला, पॉकेट खोललाय, पैसे तयार ठेवले, फक्त षटकार मारा आणि 100 रुपये तुम्ही घ्या. अशा पद्धतीचं बक्षीस इकडे लावलं गेलंय. हो इथे बाकी प्रयत्न केला गेला होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावर पण चेंडू रॅपिड होता. यावेळेला बाकी कोटा टर्न नव्हता. बाकी इकडे षटक संपलीत 5 आणि फलकात धावसंख्या ती 55, गडी 56 आणि गडी बाद आहेत ते 6. इथे थांबा 1 मिनिट. एक सर्वात महत्वाची गाज इथे बेटेगाव प्रीमियर लीग तुम्ही पाहिली. ज्या संघामध्ये आमचे चंदन भाऊ असतात तो संघ इथे जिंकताना आपण पाहिलाय. तशा पद्धतीने आज बाकी चंदन भाऊ कोणत्या संघामध्ये आहे आणि कोणता संघ जिंकेल एक लकी चाम म्हणून त्यांना निवड केली गेली. जेव्हा खेळाडू 12-12 झाले तेव्हा चंदन भाऊ संघ प्रत्येकाने बाकी वगैरे. इथे बाकी 56 धावा झाल्यात, षटकं झाली 5. ओहो निरंजन राऊत, यतीन राऊत बिरवाडी ह्यांचं देखील कौतुक असायला पाहिजे. हे लकी चाम आहे असं म्हणतात ना माणसाला. बघा आशिष परब तुम्हाला तुमचे परम मित्र भावेश पटेल यांच्या देखील 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. म्हणजे एका साईडला विपिल भाऊ, एका साईडला ओहो इथे बाकी मैदानात आलेत. काय वेशभूषा बघायला मिळते. गावाकडला गडी रे बाबा, कोणत्या गावचा तू, आज बोईसर मध्ये मैदानावर शोभून उठतो तू, अशा पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळते. आणि तो मग तो भावेश पटेल आणि 3
56 यस त्याला कॅरी ऑन करा घाई करा थोडी 3 षटकार मारले तर विपुलकडून 500 रुपयाचं बक्षीस केलंय संदीप धोडी यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे 3 षटकार मारलेत तर संदीप धोडी यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस मिळालंय बघूया ओ चेंडू कव्हरच्या रिजन इथे बाकी एक धाव बघायला मिळते चेंडूच्या पाठीमागे जातो बघा पण दुसरी धाव पाहायला मिळते आणि बघता बघता इथे बाकी होते विकेटची पतन इथे मोठा गडी तंबू उचलतोय आणि बाद होतोय तो बाकी प्रसाद आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग चला क्षेत्ररक्षण सजवा 56 धावा माफ करा 57 झाल्यात 57 धावा झाल्यात शेवटचे चेंडू किती बाकी आहेत या षटकाला आपण पाहणार आहोत चला अमोल तुम्हाला बघायला मिळतो अमोल नावाचा नवीन फलंदाज मैदानाला गडी बाद झाले ते 7 शेवटचे काही चेंडू बाकी या षटकातले अतिशय मोठी रंगतदार आपण बघतात एका साईड साई एकता बिरवाडी एका साईडला उर्वी इनम बिरवाडी एकाच गावाचे 2 संघ आज बाकी आपल्याला बघायला मिळतात एकंदरीत आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन बोईसर प्रेमीच्या माध्यमातून बघितलं संदीप भरत यांचं मनापासून कौतुकाची संकल्पना तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षात नव्हे स्वप्नात नव्हे ते इकडे उतरून दाखवले त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा तुम्हाला बोईसर वासियातर्फे आम्ही देतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना रंगतोय ग्रँड फिनाले आपण पाहतात साई एकता बिरवाडी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय 6वं षटक मार्गस्थ आहे आणि त्याला घाई करा प्लीज फिल्डिंग टीम ओहो पुन्हा बाकी चेंडू टटवला आहे सरळ चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह बघायला म्हणजे 1 धाव 2 धाव इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण होते का इथे बाकी चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय आणि या 4 धावांचे एक बहुमूल्य धावा जोमा होतात आणि धावसंख्या होते ती 61 इथे बाकी 61 धावा तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे आता बाकी 10च्या सरासरी धावा करताना तर आल्याला पहिला चेंडूवर चौकार बहाल होतोय तो अमोलच्या बॅटीतून एक चांगला उपयुक्त फटका 61 धावा या बाकी फलकावर पुन्हा एकदा चिन्मय ओ तिच्या सुरेख चेंडू इकडे पाहायला मिळतो चेंडू पडल्यानंतर झटकन उचळी घेतो गोल्डन स्पॉटवर चेंडू परफेक्ट लाईन लेंथ ज्या पद्धतीने चेंडू टाकावा फलंदाज दखडून ठेवलाय अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या पर्व पहिला बोईसर प्रेम लीग एका साईडला बघत आहात त्यामुळे साई एकता बिरवाडी जे प्रथम फलंदाजी करते परफेक्ट लाईन अँड लेंथ अचूक मारा इथे बघायला मिळतोय आणि इथे पाहता पाहता खराब गॅदरिंग अशी यांच्याकडनं होते आणि इथे बघता बघता 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांशी 22च्या रूपात यस 2 धावा 22च्या रूपात मिळतात 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 63 बिंदी गेलो डॉट चेंडूला इथे बाकी धावसंख्या पाहायला मिळते उपयुक्त धावा जमा होतात कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली साई एकता बिरवाडी संघाने आतापर्यंत स्पर्धेत टाकलाय सर्वात कमी धावा असताना 56 धावा असताना कालच्या 63 धावा पुण्याचे चिन्मय ओ खूप चांगल्या पैकी गोलंदाजी यावेळेला बाकी आपण बघत आहात आणि इथे बाकी होते विकेटचं पतन तर गडी बाद होते अमोल धाव बाद होतोय अमोल बाद होते 63 आता बाकी नवीन फलंदाज कोणीचं बघा आणि गडी किती बाद झाली 1 2 3 4 8 गडी बाद होत आहेत 63 धावा अतिशय मोठी रंगतदार लढत खरोखरच मनापासून प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षक ज्या पद्धतीने संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही हजेरी दाखवताल उद्याच्या दिवसामध्ये युट्यूबवर या चेंडू या इनिंगचा ग्रँड फिनालेचा पहिला इनिंगचा फलंदाज आलाय तो मयंक ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत एकच षटक टाकता एक पण प्रत्येक मॅचेसमध्ये अफरातून 5वं षटक आणि मोक्याच्या सोडी षटक त्याला हाताळले येतात आणि चांगली छाप या मयंक नावाच्या गोलंदाजासोबत सरावलीचा तो गोलंदाज पुन्हा चिन्मय आपल्या षटकार शेवटचा चेंडू
आशिष परत बॅकफुटला गेला आहे, चेंडू करायचा होता पूल इथे, बाकी धावबाद होते की पाहायचं आहे. बघता बघता पंचांचा इशारा आपण पाहतो, गडी होतो बाद आणि अशा पण 9 गडी बाद होताना 6 षटकात धावा निघतात. त्या टोटली 63 म्हणजे विजयासाठी 54 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा इकडे मी घेतो निरोप. डीजे थांबा एक मिनिट, मला इथे संधी दिल्याबद्दल खरोखरच तुमचं मनापासून निरोप घेतो. बोईसर प्रीमियर लीग भावेश पटेल, नंतर विपुल भाऊ आणि सर्व एंटर कमिटीचं संदीप भाऊ, जेवढे जेवढे सर्व मेंबर्स आहेत या बोईसर प्रीमियर मला समालोचक करण्यास भाग दिला त्याबद्दल तुमचं पुन्हा एक धन्यवाद. जाण्याची घाई याच्यासाठी करतो कारण विशेष सभेसाठी मला अँकरिंग करण्यासाठी सबकी कातील गौतमी पाटील हे आपल्याकडे येते. आपण आवर्जून या आणि प्रत्येकाने भरभरून या. तिथे तिकीट नाही आहे, यायचं प्रेक्षकाने. आपण मराठी, मी मराठी हे दर्शन तिकडे दाखवा की बोईसर हे प्रॉपर गाव मराठ्यांचं आहे, तुमचं आमचं सर्वांचं आहे. याचं प्रत्येकाने बोईसर महोत्सव यायचं आहे. मी घेतो इथे निरोप आणि पुन्हा एकदा सर्वस्व बोईसर कोर कमिटीचं मनापासून आभार. आणि आता पुढचं समालोचन आपल्याला बघतील आमच्या बोईसर गावातले लाडके समालोचन ज्याला आपण बघतोय ते युसुफ सय्यद. चला आपण सन्मान करणार आहोत. मागील 3 दिवसापासून आमच्याबरोबर जोडले होते मिस्टर दीपकजी संखे, यांचा सन्मान मनोजजी संखे बाप यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चांगले समालोचक आहेत आणि अनुभवी समालोचन म्हणून त्याचे पाहिलं जातं. वंजारी बांधवामधून एक चांगला समालोचन पुढे ससावलंय. मागील किती वर्षापासून मायक्रोफोन आपला नक्कीच सुरेख आवाज आपण पाहतोय. त्याचा सन्मान मनोजजी संखे यांच्या माध्यमातून केला आणि मनोज संखे बाप आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. बोईसर प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना. एका बाजूला मेगा फायनलचा सामना आहे तर एका बाजूला संघ पाहू शकाल साई एकता बिरवाडी, तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे उर्वी 11 बिरवाडी. नक्कीच सगळ्यांचं कार्य पण हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. आपण पाहतोय बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला साई एकता बिरवाडी तर एका बाजूला उर्वी 11 बिरवाडी. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वी 11 बिरवाडी या संघाला हा मेगा फायनल जिंकण्यासाठी. तर बघा पहिल्या पर्वामध्ये कुठला संघ विजय होईल, परंतु कुठलाही संघ विजय झाला बिरवाडी नाव हा विजय होणार आहे.
कारण की एका बाजूला साईकता बिरवाडी आहे, एका बाजूला उर्वी 11 बिरवाडी, एका बाजूला विनोद दादा पाटील, तर एका बाजूला रोहित दादा पाटील, हार्दिक दादा पाटील यांचा संघ पाहू शकाल. असे दोन संघ आहेत एकाच भागामधले. बघूया आपण दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वर इरफान खाची, स्ट्राईक वर अथर्व राऊत. अथर्व राऊत स्ट्राईक वर असते. पहिला षटक घेऊन येतात प्रसाद राऊत. तर एका बाजूला पाहू शकाल पंचनिकेश लेट्स प्लेचा कॉल करतायत. नक्की बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. 6 षटकांमध्ये 64 धावा बनवायचे आहेत. सामना रंगतदार नक्कीच होईल. 10.20 ची सरासरी गाठ, 10.80 सरासरी गाठायच्या सामन्या जिंकण्यासाठी तब्बल. पहिला चेंडू डीप बॅकआउट पॉइंटच्या वरतून फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. आलाय खणखणीत दर्जेदार बोईसर प्रीमियर लीग चौकार 4. दॅट इज इट. माध्यमातून साऊंड प्रोव्हाइड केले गेले. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहू शकाल आम्हाला लाईव्ह प्रोव्हाइड केले गेले. अप्रतिम काम लाईव्ह टीम सुद्धा आमच्याबरोबर करते. अप्रतिम कॅमेरा वर्क आणि प्रत्येक ज्यांनी ज्यांना चांगला सपोर्ट केला सगळ्यांचा पण धन्यवाद करूया. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी लहान मोठा हातभार लगावलाय त्या सगळ्यांचा धन्यवाद असेल. बेटेगावच्या मैदानामध्ये बोईसर प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून यावेळेस उडवला चेंडूला पाठवून दिलं सरळ सीमारेषा पार. आलाय खणखणीत दर्जेदार सडक पे कडक षटकार 6 धावा. दॅट इज इट. तर बघा आपण 2 चेंडू 10 धावा. अथर्व राऊत वेगळ्या रूपामध्ये चांगली बॅटिंग करतात. चांगली सुरुवात केली गेली. 64 धावांचा पाठलाग करायचा 6 षटकांमध्ये. साहित्य बिरवाडी संघाच्या संगणकाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकार केली, परंतु काय गोलंदाजी केली पाहू शकाल. उर्फी 11 बिरवाडी संघ. चला मॅच बॉल आलाय असं वाटतंय. बॅटर्सने थांबवलंय जेव्हा गोलंदाज तयार झाला होता इरफान गाची. नक्कीच इरफान गाची सुद्धा पाहतो. पण सकाळच्या सत्रामध्ये खैरापाडा गावदेवी जे बिरसा मुंडा मैदान त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतोय आणि त्या अनुषंगाने त्याला बोईसर प्रीमियर लीग मध्ये घेतलं. तसं पाहिलं गेलं तर काही सुरेख प्रदर्शन केलं आजच्या दिवसामध्ये इरफान गाची यांनी. त्यावेळेस कट केला गेला. प्रसाद राऊत थोडंसं वरती टाकला चेंडू कट केला गेला. विकेट किपर कृतिश खरे त्यांच्या हातामध्ये चेंडू समावेश झाला. चेंडू आला निर्धाव डॉट बॉल. तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेला. वळण पाहू शकाल त्याच्यावर टप्पा पडला. चेंडू थोडंसं बाहेर काढला गेला. निरंजन दादा घर त्यांचे बादशाह आहेत आणि त्यांची शिष्य सुद्धा म्हणावं लागतील. गुरुवर्य मानतात निरंजन दादा यांना. चांगली गोलंदाजी यावेळेस सोडलाय. कॉर्नरला खेळाडू नाहीये. चेंडू खूप वेगाने निघून जातोय. सीमारेषा पार. आलाय बोईसर प्रीमियर लीग चौकार 4. नावावर हा संगीत खूप प्रसिद्ध झाला. त्यांच्या नावावर हा संगीत वाजवलं गेला. स्वर्गीय पंढरी शेठ एक खुलास व्यक्तिमत्व आणि बैलगाडी शर्यतचे अध्यक्ष म्हणून त्याच्या पाहिलं जात असतं. ऑफ्टनच्या बाहेर चेंडू ट्राफल झाला. नक्की थोडा शफल झाले होते बॅटर, परंतु चेंडूवाला निर्धाव. 5 चेंडू 14 धावा. दाफळकावर अजून बनवायचे 50. येणारे चेंडू असे इनिंग्स मध्ये 31 चेंडू आणि 50 धावांची गरज. नक्कीच थोडासा इंजरी झाली आहे का आपण पाहू शकाल. बॅटर अथर्वा इट्स ओके, आपण ऑल राईट आहात. नक्कीच मला वाटतं थोडासा माती किंवा चेंडू पाहू शकाल लगावला गेला. थोडीशी इजा झाली असती, परंतु प्रत्येक सच झालेत. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम षटकामधला येणारे अजूनही 1 चेंडू धावा आहे त्या 14. बघा सामना कोण जिंकेल. विनोद दादा पाटील की रोहित दादा पाटील. दोन्ही पाटील बंधू आहेत. दोन्ही संघाचे मालक आहेत. बॅटची बाहेरची कडे नक्कीच लागवली. शॉट थर्डमॅनला संगणक ऋषी चेंडू फील्ड करतोय.
कुठली धाव नाहीये. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाची समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत बिनगडी बाद 14. पहिल्या इनिंगची गोष्ट की पहिल्या इनिंग्स मध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. ते म्हणजेच हर्ष पाटील यांनी 1 गडी बाद केला होता. असं आपण पाहू शकाल दोन्ही कंबाईन केलं तर. नक्की ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हचे ऑनर जे आहेत मयूर घरत दिल्लीवरून सामन्याचा आनंद घेतात. दोन्ही संघाला आणि बोईसर प्रीमियर त्यांनी बेस्ट ऑफ लक सांगितलंय. नक्कीच पाहू शकाल आतापर्यंत सामने पाहिले. मागील सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं. प्रसाद राऊत त्याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली अप्रतिमरित्या. त्यांनी मेगा फायनल मध्ये आला. बॉल आउट मध्ये मेगा फायनल मध्ये संघ आला. मान्यवर आहेत सामन्याचा आनंद घेत असताना अच्छा संध्याकाळ 7 मध्ये पोहोचलेत. आणि क्रिकेटच्या प्रती खूप चांगला प्रेम आहे. जेव्हा बोईसर 11 संघ आपण पाहिला खेळला तेव्हा बॉब संघाचे संगणक पाहायला भेटायचे आपल्याला. फुलटाच बोलत ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये अभिजित आहेत. अभिजित खरत अभि लोकल बॉय चढला फील्ड करताय. चढला फील्ड केलं गेलं. फेकी केली गेली आणि 1 सिंगल परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 1 पुढे सहसा होती. धावसंख्या 15 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. येणारे 29 चेंडू बनवायचे. दोन्ही 49 49. चांगला बॅटल आहे. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम स्पर्धा सुरेखरित्या बोईसर प्रीमियर लीग पार पाडली गेली. त्यावेळेस लेग कटर चेंडू केला गेला. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. सार्थक करत यष्टीच्या मागे थोडा साथ पडतो परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला गॅदर केला. कुठली धाव घेण्याचा जोखीम दोन्ही बॅटर्सने घेतला नाहीये. इकडून सुद्धा कमबॅक करू शकतो संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिला आपण एलिमेंटर सामना सरकारी बेटेगाव संघासमोर 56 धावा डिफेंड केल्या होत्या. आज 64 धावा डिफेंड करायचे. लेग ब्रेक चेंडू नक्कीच लावण्यात अपील केली गेली परंतु पाहू शकाल यावेळेस एक्स्ट्रीमच्या बाहेर चेंडू नक्कीच स्पेसिंग होते. 5 दशक असताना आणि लेग बाईचा कॉल दिला गेला. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. स्वीट 16 16 धावा. कृतेश करत नक्कीच बॅटिंग साठी आले होते. पहिल्या इनिंग्स मध्ये तब्बल 6व्या क्रमांकावर आणि मात्र 4 चेंडू खेळले होते. 4 चेंडू आणि 16 धावा त्यांनी बनवल्या. त्या 2 षटकारी चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला भेटला होता. प्रतिदा कृतिश टू इरफान. स्लोवर चेंडू खूप बाहेर चेंडू वळवला गेला. लेग ब्रेकचा चेंडू टाकला होता. चेंडूवर बोट फिरवली होती परंतु दिशा थोडीशी भरकटली होती. व्हाईट बॉल पंचाने दर्शवला. धावफलक 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 अंकावर. नक्कीच अथर्व जर आपण ओके नसतात पाणी घेऊ शकतात. जर आपण ओके नसताल तर दक्षता घ्या कारण की थोडेसे आपण चिंतित आहोत. थोडं अनकम्फर्ट बसतील तर प्लीज. यावेळेस ऑन साइडला इरफान गाची च्या बॅट मधून तुफानी बोईसर प्रीमियर लीग षटकार 6 धावा. आमच्या प्रेक्षकांच्या सलामीसाठी जेही प्रेक्षक पूर्ण मैदानाच्या चारी बाजूला आहेत त्याचा आपण धन्यवाद करतो. वेलकम करतो या स्पर्धेमध्ये. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे ती 21 23. अजून बनवायचे आहेत विजयासाठी 41. ऑफसाइडला नक्कीच फटका खेळला गेला आणि खराब क्षेत्राच्या मनावा गेला आशिष परब यांचा आणि चेंडू निघून जातोय डीप मिड ऑफला. कार्पेटला छाटात गुदगुल्या करत 4 धावांसाठी. पहिल्या 3 चेंडू खूप सिरियस टाकले. तदनंतर एक व्हाईट बॉल जेव्हा आला ना तिकडून एक चौका षट करला. आजच्या दिवसामध्ये 10,000च्या वरती व्ह्यूअर्स या स्पर्धेला लगावले गेले. खूप सुरेख लाईव्ह आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून
आणि आता 217 लोक लाईव्ह पाहतात त्याचं सुद्धा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतोय 27 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या ऑफसाईडला प्रतिदा फटका स्ट्रेट कार्पेटला रोड खेळला यावेळेस चेंडूने पाहायला नक्कीच हलका अडवलाय डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड केले गेले फेकी केली गेली परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेली या धावा षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात 2 षटकांचा खेळ संपला गेलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धावफलकाला लगावल्या गेल्या तब्बल 29 धावा एक लेग बायची धाव सुद्धा पाहायला भेटली या षटकामध्ये अशा अनुषंगाने आपण पाहू शकाल आमचा मुख्य व्यासपीठ दाखवला डीजे मास्टर प्रसाददादा राऊत निशांत घरत आहेत आमची चंदनदादा घरत विपुलदादा घरत मनोजी संके साहेबांना दाखवलं जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर तसं आमचं कॉम्बॉक्स दाखवलं जाते कॅमेरामॅन तनय घरेच्या माध्यमातून खूप सुरेख कॅमेरा वर्क आमच्या महिला सुद्धा पाहायला भेटत आहेत आमचे ताई साहेब आहेत वहिनी साहेब आहेत कृतीशीला नक्की सपोर्ट करण्यासाठी आले बिरवाडी संघाचे नक्की समर्थक पाहायला भेटत आहेत तसंच पावडे सुद्धा पावडे बंधू बहुशिकाल महागाव वाळवेला बिलॉंग करणारे या सामन्याचा आनंद घेत असताना पूर्ण बॅनर आपण पाहतोय खूप सुरेख आयोजन नियोजन पाहायला भेटलं आपल्याला अप्रतिम आयोजन नियोजन एक उत्कृष्ट क्रिकेट छत्रपती शंभूराजे मैदान बेटेगावचा सुरेख मैदान आमच्या प्रेक्षकांना दाखवलं जाते आमच्या स्क्रीनवर नक्कीच कोणी जाळीवर हात ठेवून सामना बघतो कोणी बाईकवर बसून सामना बघतोय कोणी नक्कीच डोळ्यामध्ये विचारत कोणी डोक्यावर हात ठेवलं कोणी गालावर हात ठेवलं प्रश्न फक्त एकच आहे जिंकणार तर बिरवाडी परंतु कुठला संघ उर्वी 11 बिरवाडी की साई एकता बिरवाडी असा प्रश्न आहे नक्कीच अप्रतिम स्पर्धा आणि नक्कीच पाहिलं गेल्यानंतर निरंजन दादा असं एक सांगावं लागेल या स्पर्धेमधला पहिला सामना उर्वी 11 बिरवाडी संघाने खेळला होता आणि अंतिम सामना सुद्धा उर्वी 11 बिरवाडी संघ खेळतोय आणि पहिला सामना जिंकला होता बघा अंतिम सामन्यामध्ये काय घडेल कारण इकडून बनवायचे अजूनही विजयासाठी 35 येणारे चेंडू असतील 24 प्रसाद राऊत आपण पाहतोय जेव्हा काल सरकारी बेटेगाव संघासमोर 56 धावा डिफेंड करायच्या होत्या काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने बघूया आता त्याच गोलंदाजी करावी लागेल तशीच गोलंदाजी करावी लागेल 24 चेंडू 35 धावांची गरज आहे 8.75 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू ऑफच्या बाहेर होता थोडासा हलवर फ्लाइटेड टाकला गेला डीप मध्ये सार्थक आहे चेंडूला फील्ड केले गेले फेकी केली की एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल एकेरी धावाने डॉक्टर पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23-34 समीकरण आलं 23 चेंडू 34 धावांची गरज आहे रुपेश घरत सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत संध्याकाळ सत्रामध्ये हार्मोनीमध्ये असणार आहेत कारण की आज त्यांच्या मालिका येणार आहेत खूप वाट पाहतायत रुपेश घरत यावेळेस फटका सुरेख खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आलेत अभिजितने प्रयत्न खूप सुरेख केले होते डाईव्ह लगावली स्वतःला झोकून दिला होता परंतु झेल टिपता आला नाहीये बॅकअपला निघून झाले होते चांगला बॅकअप म्हणावा लागेल परत एक धाव परिपूर्ण केली गेली धावसंख्या एक पुढे सहसा होते धावसंख्या 32 अर्धा पल्ला नक्कीच तुम्ही गाठलाय 14 चेंडू मध्ये अर्धा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे ते म्हणजे 22 चेंडू मध्ये 22 मध्ये बनवायचे विजयासाठी एकच धाव घेतली धावसंख्या धाव फलकावर 31 नक्कीच चांगला एफर्ट लगावला होता आणि धावसंख्या अजून बनवायची आहे तुम्हाला 33 लहान चेंडू पुल केलाय डीप काव कॉर्नरला खेळाडू खूप दूर आहेत ऋषी यांना चेंडू दिसला नाहीये असा वाटला होता मिड विकेटला चेंडू निघून जाईल का परंतु चेंडू निघून गेला डीप काव कॉर्नरला पंच नक्कीच चर्चा करता डिझाईन देतील चौकार ऋषीला असं वाटलं होतं डीप मिड विकेटला चेंडू आहे त्याची नजर नव्हती पण चेंडू निघून गेला डीप काव कॉर्नरला नक्कीच पाहू शकाल जय बजरंग क्रीडा मंडळचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अल्पेशजी राऊत साहेब सामन्याचा आनंद घेतात आणि फायनलला दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात नक्की धन्यवाद असेल आपण सामना पाहतायत यावेळेस फुलटॉस बॉल होता लोअर फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला डीप मध्ये अभिजित आहेत एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल धावफलक एक पुढे सहसा होते धावसंख्या दोन पोहोचेल धावफलकावर 36 अजून बनवायचे 28 येणारे चेंडूची इनिंग्स मध्ये तब्बल आपण पाहू शकाल 20 चेंडू आणि 28 धावांची गरज 20-28 समीकरण अल्पेश दादा आहेत आमच्या बरोबर सामन्याचा आनंद घेत आहेत जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर चेंडू दाखल करायचा प्रयत्न होता चेंडू आला निर्धाव शेवटचा अंतिम चेंडू 19-28 समीकरण आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नेम अजूनही सामना होणार आहे असं नाही की सामना संपलाय कारण एक दोन विकेट जर आल्या गुच्छामध्ये विकेट काढल्या बॅक टू बॅक तर कमबॅक करण्याची संधी साईकता बिरवाडी संघाकडे आहे परंतु ज्या लयमध्ये बॅटिंग करतायत अथर्वणे इरफान त्यांना थांबवणं गरजेचं आहे
एक स्पीड ब्रेकरचं काम करावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. इरफान खाची स्वतःवर नाराज. षटक क्रमांक संपले गेले. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या स्तराने 36 धावा जमल्या गेल्यात. येणारे अजून 3 षटक पाहू शकाल तर 9.33च्या सरासरीने बनवायचे. अजूनही 28. बघा कोण जिंकेल सामना. बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिला कोण गाजवेल हे जाणण्यासाठी आपण येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी वळूया डीजे मास्टर उर्वी डीजे कडे. चला आपण पाहू शकाल टीम मिटिंग्स घेतले. टीम हडल आहे. शेवटचा अंतिम सामना आहे आणि चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. उर्वी 11 बिरवाडी विरुद्ध साईकता बिरवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. कोण जिंकेल हा सामना आमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलाय पण तिचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये. चला पंचदशोदात क्रितेश सामना सुरुवात करायची अशी घरात. चला पंचदशोद असताना चला स्पीड अप करायचा प्लीज. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. सामन्याला होते सुरुवात. 18 चेंडू बनवायचे 28. अठरा 28ची गरज आहे. बघा आपण क्रितेश घरत इंट्रोड्यूस केल्या गेल्या पहिल्या षटक जेव्हा टाकला होता 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. क्रितेश आपण पाहू शकाल मग सज्ज होत्या. संध्याकाळचा सत्र सूर्य अनेकच आकाश त्या गगनामध्ये अनेकच मावळतोय. ऑन साइडला पाहू शकाल 3 खेळाडू सजवले गेले. डीप बॅकवॉस कॉल डीप इन विकेट डीप लॉंग ऑन ऑफ साइड डीप मिड ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर परंतु डीप मध्ये खेळाडू सार्थक घरत आणि फलंदाज अथर्व राऊत बॅक टू द पहिला मासा पहिला ब्रेक थ्रू दिला गेला ते म्हणजे बिरवाडी वंडरबॉय क्रितेश घरतच्या माध्यमातून 36 वर 1. तर बघा पहिला ब्रेक थ्रू आलाय. 17 चेंडू बनवायचे 28. नक्कीच आपण पाहू शकाल 2 खेळाडू समोरासमोर. अंडरम क्रिकेट ज्यांनी सुरुवात केली दोन्ही खेळाडू ओरम क्रिकेटने छाप सोडली आणि तेच 2 खेळाडू मैदानाच्या समोर पाहू शकाल. एका बाजूला दीपेश घरत तर एका बाजूला क्रितेश घरत बंधू समोरासमोर आहेत बोईसर प्रीमियर लीग मध्ये. एका बाजूला उर्वी 11 बिरवाडी तर एका बाजूला साई एकता बिरवाडी. 17 चेंडू 28 धावांची गरज दीपेश घरत या स्ट्राईकवर. पहिला हा चेंडू सरप्राइजिंग बॉल. टप्पा पडल्यानंतर सरप्राइजिंग बाउन्स पाहायला भेटला आपल्याला. चेंडू आलाय निर्धाव डॉट बॉल. येणारे अजूनही 16 चेंडू बनवायचे 28. थोडासा वेगवान टाकला गेला. सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. एकदा वेगवान चेंडू ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये सार्थक आहे. चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न केला. चांगला शतक चांगली फेकी. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच क्रितेश घरत नाव लौकिक आले. साई ग्राम विकास मंडळामध्ये जेव्हा मित्र परिवार दांडीसमोर 85 धावा चेस करायच्या होत्या. हा ते सामना तो विजयासाठी आणले होते. एका चेंडूवर 6 धावांची गरज होती.
त्यांनी नक्कीच चौकार लगावला होता, तिकडून नावलौकिक आले हा खेळाडू. त्यानंतर क्रितेशने मागे वळून पाहिला नाही. यावेळेस अभिजित चुकी करतोय. या संघामधला उत्कृष्ट खेळाडू अभिजित घरत चुकी करतोय आणि हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या 41 41. हा दबाव आपण पाहू शकाल खेळाडूंवर आहे. यावेळेस कट केला गेलाय. खेळाडू आले. सुरेख झेल टिपला गेला आणि इरफान घाची मैदानाच्या बाहेर अप्रतिम झेल. 2 खेळाडू बाद झाले त्या षटकामध्ये. पाहू शकाल धावा 41 वर 2. नक्कीच पाहू शकाल बोईसर प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय, ज्याने आपण चांगला सपोर्ट केलाय ते म्हणजेच नक्कीच पाहू शकाल संदीप दादा घरात, ज्यांनी आम्हाला ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि सामनावीरच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या. तसंच रूपरजत याला बिलॉंग करणारे महावीर जैन साहेब असतील, जयस्वाल प्रॉपर्टीजचे जयस्वाल सर असतील, तसंच SM इंटरनेटचे सुशील मिश्रा सर असतील, खैरा फटक बिलॉंग करणारे नक्कीच अरमान इराणी सर असतील, खेरापाडा सरपंच आदरणीय सन्मानी विवेक वडे सर असतील, शेट्टी अण्णा, लोकेश बारचे ऑनर, सालवड ग्रामपंचायत उपसरपंच कीर्तीजी घरत साहेब, सचिन ओझा ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केले, गिरीजी राऊत साहेब ते उद्योग आहेत, तसंच मनोजी संखे बॉब साहेब ज्याने मला नक्कीच पूर्ण ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले, तसंच अधिकारी ट्रान्सपोर्टचे ऑनर विनोद अधिकारी साहेब, रिस्पॉन्सिबल कंपनी RK बदल सर, आनंदजी धोडी, खैरापडक ग्रामपंचायत सरपंच, सर्व ग्रामपंचायत सरपंच, या सगळ्यांचा करूया आपण धन्यवाद. चला आपण वळे मैदानाच्या आतमध्ये थोडी चर्चा केली. ते सामन्यामध्ये ऑन आहे, अजूनही 23 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील पाहू शकाल 13 चेंडू 23 धावांची गरज. 13-23 हा समीकरण आलाय. स्ट्राईकवर अजित गाविलकर. अजित गाविलकरने पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला. कार्पेटला रोडकर डीप मध्ये खेळाडू आहेत, सार्थक चेंडूला फील्ड करतायत. धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का दुसरा, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 42. येणारे 12 चेंडू बनवायचे 22. नक्कीच पाहू शकाल आलो मणियार सर असतील जे उद्योजक आहेत, त्यांनी आम्हाला पाणी ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलं. रोहितजी पांडे साहेब असतील, रोयल एक्वा यांच्या माध्यमातून, तसंच संदीपजी संखे साई एंटरप्राइजेसचे ऑनर, गणेश नगर जे नक्कीच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, तसंच परी एंटरप्राइजेस निशांतजी घरत साहेब, प्रशांत सर सिव्हिल इंजिनियर, राजेश मेहता सर, तसं पाहू शकाल रिकी रत्नाकर, आणि तसं पाहिलं गेलं तर अमोलजी मंडल साहेब उद्योजक आहेत, प्रसाद राऊत साहेब पास्तळ, गौरव घरत, सूरज वर्मा, धर्मा सिंग, जयेश गावड मुरबी उद्योजक, शिवम सिंग SK रिअल स्टेट, तसंच श्रीडीएलचे ऑनर ललितजी संखे साहेब. या संघाचा आपण करूया मनापासून धन्यवाद. आणि संकल्पना पाहू शकाल जी आम्हाला संकल्पना राबली गेली या स्पर्धेमध्ये बोईसर प्रीमियर लीग मध्ये पाहिलं गेलं तर आदरणीय सन्मानी संदीप दादा घरत, तसंच प्रमोदजी घरत असतील, रुपेशजी घरत, निरंजन दादा घरत, विनोद पाटील, भावेश दादा पाटील असतील, भावेश पटेल असतील, निशांत घरत, भावेश घरत, विशाल मयेकर, रुपेश घरत, गुज्जर, योगेश घरत. सर्वात जास्त मेहनत घेतली योगेश घरत दादाने. आशिष परब असतील, वैभव पाटील, शुभम घरत, स्वप्ने दादा घरत, दीपक घरत, मितेश घरत, सुजित घरत, सचिन घरत, तनु कार्तिक, जिन्मेश, गौरव राऊत, सुमित घरत, अशी संपूर्णच आपण धन्यवाद करूया. प्रशील घरत असतील, विपुल घरत असतील, सगळ्याचा मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला चांगला सपोर्ट केले या स्पर्धेमध्ये. तसंच 3 पंच पाहायला भेटले कालपर्यंत, आज 4था पंच सुद्धा पाहायला भेटले. हार्दिक तामोरे, नितेश कदम सर असतील, अक्षय नाईक सर असतील, कैलास पागधरे, या सगळ्यांचा करूया धन्यवाद. दीपक संके सर सुद्धा पाहायला भेटले. मागील 4 दिवसापासून आमच्या जोडले गेले होते. नक्की सदानंदजी घरत साहेब पास्तळला बिलॉंग करते ना, मंडप स्वस्त दरामध्ये करून दिलं. तसं GV स्पोर्ट्सचे ऑनर जितू पवार साहेब असतील, महेंद्र पवार साहेब जे आले होते त्याचं आपण करूया धन्यवाद. वळे मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता गोलमार्कवर मिस्टर मयंक. स्ट्राईकवर अजित 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. 12-22 ची गरज आहे. यावेळेस फटका तर फसलाय. अभि चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेस पाहू शकाल जगलला झेल टिपलाय.
11-22 ची गरज आहे. 11-22 या डीजे. अकरा 22 आहे. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. श्वान सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. मैदानाच्या आतून पाहू शकाल फेरफटका करतात आणि आपण जे श्वान पाहतो व्हाईट कलर श्वान भावेश घरे त्याचा खूप मोठा आता या श्वानला त्यांनी वाचवलं, जीवनदान दिलं असं म्हणावं लागेल. आणि भावेश घरतनी खूप मेहनत घेतली या श्वानसाठी, त्याचा आपण धन्यवाद करूया. ऑफच्या बाहेर चेंडू होता, बॅटल्या ठिकाणी नक्कीच लगावली, धाव घ्यायचा प्रयत्न. आशिष घरत चुकी करतायत. चेंडूवर नजरा नव्हती, नजरा बॅटरवर होती म्हणून हातामध्ये चेंडू आला नाहीये. जर चेंडूवर नजरा असती तर कुठे ना कुठे धावची थोडीशी संधी होती. दीपेश घरतची ती संधी चालून आली होती, ती संधी गमावली आहे असं म्हणावं लागेल. 10 चेंडू 21 धावांची गरज. 10-21. साई एकता बिरवाडी की उर्वी 11 बिरवाडी मनाच्या दुगदुगा वाढलेत. ताई साहेब सुद्धा आहेत, बहिणी साहेब सुद्धा, त्यांच्या सुद्धा मनाचे दुगदुगा वाढले असतील. कुठला संघ विजय होईल. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, चेंडू कडे आले, चेंडूला फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली फेकी केली गेली. बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचत धावफलकावर 45 येणारे 9 चेंडू बनवायचे 19 समीकरण आलाय. नक्कीच मयंक घरत नक्कीच अपकमिंग यंगस्टार आहे. सरावली भागामध्ये आपण पाहू शकाल खूप सुरेख क्रिकेट सुद्धा आहे. त्यावेळेस ऑफ साइडला फक्त दिशा दिली गेली. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. 2 खेळाडू आहेत. चेंडू निघून जाते बाउंड्रीच्या जवळ. आलाय चौकार, नशिबत चौकार मिस्टर दीपेश घरतच्या बॅटमधून. कॅप्टन करतायत. निशांत घरत सुद्धा आहेत. संगीत खूप सुरेख वाटतं. खूप धन्यवाद निशांत. नावामध्ये निशांत आहेत, शांत आहे परंतु कधी शांत राहत नाहीये. निशांत धन्यवाद निशांत. 49 3 बनवायचे 15 येणारे चेंडू असतील अजूनही इनिंग्स मध्ये आपण पाहू शकाल. 8-15 समीकरण. सकाळच्या सत्रामध्ये 83 धावा चेस केल्या होत्या या संघाने, परंतु दीपेश आपण पाहू शकाल बॅटिंग करतोय. 4 चेंडू 7 वर. ऑफ साइडला फटका सुरेख खेळलाय. जितेश आहे, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. 51 धावा 50 अप झालेली आहे. 7 चेंडू 13 समीकरण आहे. सकाळच्या सत्रामध्ये 7-13 बनवायच्या होत्या. कुठे ना कुठे सुजित कुळे गोलंदाजी मार्कवर होता अजित आणि तो सामना विजय करून दिला, पण अजित यावेळेस मैदानाच्या बाहेर आहे. यावेळेस पाहू शकाल अंडरम शॉट खेळला गेलाय. फाईन लेग मध्ये चेंडू निघून जातोय. आलाय यावेळी चौकार. 4 प्रयत्न चांगले होते ऋषी घरतच्या, परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. समीकरण बदलले गेले. 6 चेंडू 9 6 बॉल 9 रन्स. कोण जिंकेल सामना? एका बाजूला साईकता बिरवाडी तर एका बाजूला उर्वी 11 बिरवाडी. कोणी जिंकवत बिरवाडी संघ हा सामना जिंकणार आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे की क्रिकेटचा विजय होणार आहे. बोईसर प्रीमियर लीग मध्ये 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. 12 संघामध्ये तब्बल प्रत्येक संघामध्ये 17 खेळाडू नेमले गेले आणि सगळ्यांनी चांगला खेळ दाखवलाय आणि खेळीमेळीचं वातावरण पाहायला भेटलं आपल्याला. अप्रतिम खेळ. निशांत
बंटी बघूया आपण बंटी की निकुंज निकुंज की बंटी कोण वाजवेल विजयाची घंटी कंपल्सरी चेस 6-9चं समीकरण आहे. चंदन दादा घरात जिकडे बसले रिफ्रेश करत दिसत नाहीये. चंदन दादा थोडासा बाजूला व्हा प्लीज. त्यांना सामना दिसत नाही. थोडासा आपण किमया दाखवावी त्यांच्यावर. 6-9चं समीकरण आहे. पाहू शकाल गोलंदाज निकुंज राऊत. फिल्डिंग सेट पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट गली शॉर्ट मिड ऑफ लेग खेळू ठेवले गेले. डीप लॉंग ऑफ वाईडिश ठेवले गेले. डीप बॅकवर्ड पॉइंट लेग खेळू आहे. डीप लॉंग ऑन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. वेगवान चेंडू डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. ह्या बॉलसर प्रीमियर लीग षटकार. फलंदाज पाहू शकाल चिन्मय बंटी यावेळेस विजयाच्या अंबटावर राऊंड ठेवला गेलाय. लगेच पाहू शकाल काय सामने रंगले गेले. छत्रपती शंभूराजे मैदान अप्रतिम मैदान. लगेच मी प्रति धन्यवाद करेल विपुल दादा घरत भावेश पटेल यांचा खास करून धन्यवाद करेल. आशिष परब आणि पूर्ण भविष्य कमिटीचा मला इकडे समालोचन करण्याची संधी दिली आणि 4 दिवस आपला घटक बनण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद असेल. अजूनही 2 धावांची गरज आहे. 2 धावा बनवायच्या. 2 धावा. कोण जिंकेल सामना. अजूनही 4 चेंडू 2 कंपल्सरी चेसिंग हे सामने आहेत. निशान पाहू शकाल 4-2 4-2 2-4 1 का 4 4 का 1 4 चेंडू 2 धावांची गरज. म्हणून संख्या सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि यावेळेस पाहू शकाल लेग कटर केला गेला. व्हाईट बॉल 15 होत आहेत. सामना झाला लेवल. मैदानाच्या आतमध्ये यायचा नाही. येतील अजून आपण अनाउन्समेंट केलं नाही. प्लीज दक्षता घ्या. उर्वी 11 आणि DRS घेतलाय ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाने व्हाईट बॉल साठी पंचांच्या डिझाईनला चॅलेंज केलाय. आणि पाहू शकाल तड अंपायर आमच्या बरोबर आहेत हार्दिक तामोरे. व्हाईट बॉल साठी DRS घेतलाय. खूप सुरेख स्पर्धा पाहायला भेटली आपल्याला. दीपेश घरत संगणक पाहायला भेटले. चांगली बॅटिंग करतायत. एका बाजूला चिन्मय बंटी 3 चेंडू 8 वर बॅटिंग करतायत. दीपेश घरतने नक्कीच चेंडू फेस केला. आतापर्यंत 7 चेंडू तब्बल 13 वर ते बॅटिंग करतायत. आपण पाहू शकाल खूप निहालतात. कॅमेरामॅन खूप चांगला काम केलंय तो म्हणजे तने घरत ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल चर्चा करतायत बिरवाडी गावामध्ये जल्लोष असणार आहे निरंजन दादा घरत. कारण की दोन्ही क्रमांक बिरवाडी भागामध्ये जाणार आहेत. बिरवाडी गावामध्ये हे सुद्धा चर्चा असणार आहे. 12 संघ होते. वाळवेचा संघ होता. पाहू शकाल दांडेवाड्याचा संघ होता. बेटेगावचे संघ होते. पासळ सालवड होते. परंतु 2 मेगा फायनल संघ आले ते म्हणजेच बिरवाडी. कौतुक करावं लागेल. बिरवाडी भागामधला चांगले खेळ सरवली बिरवाडी या संघाने नक्कीच इम्प्रेस केलाय. अप्रतिम खेळ ज्यांनी साकार आणि पाहू शकाल सर व्हाईट बॉल आहे. पंचाने दर्शवलाय. व्हाईट बॉल दिला गेला. चला गोलंदाजी मागवा जवळचा आहे. 1 धावांची गरज. सामना झालाय लेवल. 4 चेंडू 1 4 बॉल 1. विजयाचा केक उर्विलिवेन बिरवाडी कापण्याच्या अंबटावर आहे. केतन दादा राऊत सुद्धा सामना चालण्यात घेत. एक अप्रतिम क्रिकेटपटू त्यांनी फायर पास्टल गाजवलाय. आज सामना चालण्यात घेतात मुख्य व्यासपीठावर. 1 धावांची गरज. विजयाचा यावेळी झाला विजयाचा चौकार. आणि पहिला पर्व ज्यांनी जिंकलाय तो म्हणजेच उर्वी 11 ठरलाय. उर्वी 11 बिरवाडी चॅम्पियन. लेडीज